प्रार्थना नोटेशन आणि जबरदस्त एकदम बोलले. म्हणजे नाद फळा गणपती पोळा, नाद करायचो ना. म्हणजे खरोखर एकदम जबरदस्त काय नाही काय असा बराच. म्हणजे एखाद्या कसा वयात येल्याच्या नंतर गोळीओ कसे चालू होतं पेशल विशेष बहुतेक आधी विसरलाच वाटतं वडील घेऊचे येताना आणलाच ना. काय बुवा बरं काय नाही काय म्हणजे काय आता सुचता म्हणजे मधीच असं काहीतरी असं म्हणजे काय मधीच म्हटलं असता. आधी या ठिकाणी सन्माननीय देवरुख वरून आलेले सन्माननीय भगवानजी लोकरे बुवांचे शिष्य सन्माननीय निलेशजी कांबळेकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी. ह्या सगळे रोजचाच आहो, तो काय विषय नाही. पण एकदम माणूस जबरदस्त म्हणजे कधी काय बोला ह्याचा काय पत्त्या नाही. हो म्हणजे भारतात म्हणजे बावडी अशी मारल्या आणि त्या बावडीकडे मला माझं लक्ष अकडे तर सांगा मला त्याच्या बाजूत मी बसणार नाही. खान सवय म्हणजे माखा आणि हो वरती सांगता की त्या बावडीत येऊन मला भाताच्या तू बसायचं बस घातलं असतं तोंडा. एकीकडे म्हणता बाजूक बसणार आहे, एकीकडे म्हणतं त्याच्यात येऊन बसायचं. म्हणजे काय बोलणं का की एका पेशंट येतो आता खाली वाढवू लागलो म्हणायचं. हो बुवा बघते म्हणजे. आणि काय म्हणता बराच म्हटलंय म्हणजे म्हणजे सुरुवात अशी केल्या की म्हणजे माका त्याच्यातनं बराच काय नाही काय बराच काय नाही काय म्हणून लागलो. आवाज हातीच लेवल ठेवा. तुमचं पण पाकिट तयार आहे ना म्हटल्याप्रमाणे माझा पण. अरे पण मी काय म्हणतोय त्यांना वाटले तर देतील 50 100 100 200 असे देतील. त्यांना वाटले तर टाळले ते नक्कीच मारतात मगातपासून. पण वाटले तर ते देतील. तुका जर दिल्याने तर तू पाठी देणारस का? 100-200 रुपये बक्षीस दिल्याने तर पाठी देणारस का? तो काय बोलणार नाही झाला. काय असं काय म्हणजे लगेच नोटिशन संपल्याबरोबर लगेच तुझ्या थंडी घुसली की काय? काय गुलामा आणि पोरगे काही गेले ते म्हणतात मी बरोबर सुटलोय. त्यांना माहिती आहे चांगलं कोण सुटलो आहे. आणि बरंच काय नाही काय म्हटल्याने पण ठीक आहे. तर तेवढा मी बोलल्यानंतर तेवढा सोसूचा नंतर हा दिस इज पॉइंट. बराच मी बोलू शकते सोसूक म्हणजे अश्रू नाही काढलं तर भया कशा आहे. पण आधी तेच गाणं म्हणते तुझ्यासाठी कारण गोवन आय लव्ह यू माका म्हटले. मग आजपर्यंत काहीच्या पोरीत नाही म्हटलं तर या माणसाला तरी म्हटलं करू. आणि वरती आय लव्ह यू म्हटल्यानंतर म्हणजे तो वरती युट्यूब वाल्यांका सांगता की म्हणा हो युट्यूब वाले तो दिसता काय तुमका कॅमेऱ्यात म्हणजे ह्याका म्हणतो की माका काळो म्हणजे ह्या त्यांका दाखवून दिलंस तू या काळ्यातच तू आय लव्ह यू म्हटलंस ना. काय म्हणायचं आता टेन्शन घेऊ नको. आता तेवढंस मी युट्यूब वाल्यांका पण चांगलं दिसणार थोड्या दिवसांनी. कारण एक बल्ब पण लागलो तरी हे चकाकी वाढून बरोबर फ्लॅश भेटतात. पण हे जाऊ गेले आता. होय म्हणजे एक विषय कसं असता हो जेव्हा मूल जन्माक येता मूल जन्माक केल्यानंतर जेव्हा आई मायेर हात घोवट टकलेवर तेव्हा पोरग्याचे केस येऊक लागतं. आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा बायको मायेर हात फिरवतात तेव्हा ते जाऊक लागतं. अशी ही परिस्थिती आहे.
बाकी प्रेमाचा काही विषय नाही, पण तू म्हटलंस म्हणून तुझ्यासाठी गाणायक म्हणताय, नाही तर प्रेमाचो आणि आपलो म्हणजे तेवढं काही संबंध नाही. कारण प्रेमात रस नाही, रापणिक मासो नाही. प्रेमात रस नाही, रापणिक मासो नाही. विचार केलं होतं अमेरिकेत जाऊन पैसे कमावचो, पण शिरा पडू यंदा फवारणी मारून पोट नाही. त्याच्यामुळं मी होय अडकलो, नाही तर विचार माझे मोठे जबरदस्त. आणि ते काही बिचारे माझे भाव थंडी असो ना आज त्यांका ह्या दिवसात बाबा 40 उलाटलेल्या, तू थंडीचा सांगू नको. ते जबरदस्त म्हणजे ते बसले होते एका जागेवर शांत बसले. आता करणार काय म्हणजे 35-40 वयाचे आमच्याकडे पण तकडे पण असतील लग्न होऊचे, पर्याय नाही हो. शेवटी मरो अगदीच कोण बोलत नाही किंवा लग्न होत नाही, त्याच्यामुळं हे जाऊन आमचं तरी बघूया, काहीतरी ऐकूया. हे बाबा ह्या दोघांकडनं चांगला भेटा तो योग लावून त्यांच्या मर्मावर घाल तुमचा होता नव्हता हय्यक बसा, म्हणजे तसं काही हो तुमका पोरगी हाणून देणारा. खरोखर सांगतो तू गोळी आज घेऊचे हिसाबलं. अरे गुलामा त्यांचं होय कर्मधर्म संयोगन आज ना उद्या कधीतरी होईत ना. तुका काळजी कशी त्यांची. आणि झालं तर 100% ते आमका दोघांका बोलवतील ना सत्यनारायणाच्या पूजेत. असं काहीतरी कारण घाल. माका गाणं कसला घालतं काय माका तर समजत नाही. म्हणजे तू माझ्या गाणं चांगल्यासाठी घातलं की नाहीसो करून घातलं. अरे लगीन झाल्यापासून जेवढं बायको नाही छळले तेवढं आज 5 वर्ष माका छळता. तू गाणं घातलं कसला. पण माणूस अगदी जबरदस्त म्हणजे बाहेरून जरी दिसलो तरी मनात पण तसं प्रेमळ, कारण त्याचा प्रेमच तसा. म्हणजे आता लगीन झाला पण सोडा, पण पूर्वी त्याचा लपडा होता. या राग नाही ना. आय लव्ह यू. माझं पण आज इमॅजिन वाटतं की मी पण कोणा आज म्हटलंय नाही, पण तू का म्हणतोय तू तरी मान्य करून घे. आय लव्ह यू म्हणून आजपर्यंत कोणी हा पण म्हटल्या नसतं माझ्याकडे. तू मोठ दिसतस रे, लगीन पण केलंच नाही पण पुढचे वांदे ना. ठीक आहे, याचा पण म्हणजे असा लपडा होता. लपडा म्हणजे प्रेम होता. लपडा म्हणजे एकदम वाढ वाटत. प्रेम होता आणि प्रियसीची अट काय की तेजस मला अशा ठिकाणी घेऊन चल की त्या ठिकाणी तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसेल. अभयानंद काय वाघ खाऊ का. बरीच मेमरी आहे. प्रेमात सुरुवात होऊच्या अभयानंद. ठीक आहे असतात पण जबरदस्त बेबी पिऊ वाटत असे. प्रियसी म्हणता तेजस मला अशा ठिकाणी घेऊन चल की त्या ठिकाणी तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसेल. चालत म्हणता घेऊन जाते म्हणा तुका. आणि प्रियसी गाडीवर बसवल्या आणि आमच्याकडे असा कातळा असा, त्या कातळावर अगदी कडाक्याचा दुपारचा 12-1चा ठोको होतो. 12-1च्या ठोक्यात गाडी थांबवल्या आणि पुढे अगदी धडकटीसून असून निसतो चलत गेलो. कोचा बिचा पायाक लागत हो, पण त्याच्यातून फिरायला जायचंय ना. आणि कडाक्याच्या उरात काय होऊचा मग तापलेला आणि त्या पोराचा लागला डोक्यात कोक लागला. त्याबरोबर पोरग्या म्हणता आले तेजस माझं ना डोकं दुखतंय म्हटल्याबरोबर एका झाडाखाली ह्यो थयच गप शांत बसलो आणि विचारता कुठे दुखतंय प्रियसी विचारता. प्रियसी सांगता इथे दुखतंय. मग ह्यो काय करता बघा, डोक्याजवळ घे पप्पी घेतात, चॉक करतात. चॉक केल्याबरोबर प्रियसी विचारता आता कसं वाटतंय. प्रियसी सांगता हो मस्त आता बरं वाटतंय म्हटल्याबरोबर परत ते प्रियसीची खै मान दुखोक लागल्याबरोबर म्हणजे हवालेलो घडी ना. मान दुखोक लागल्याबरोबर प्रियसी विचारता कुठे दुखतंय ती म्हणता इथं चॉक केल्या इथं बरं वाटोक लागला.
थोडं वेळ झालो पोटात तिच्या दुखोक लागला. कडाक्याचा उन्हाऊ पोटात दुखोक लागल्याबरोबर हे ना चुकी घेतल्या जरा चोळल्या काही चॉक केल्या. चॉक केल्याबरोबर आता कसं वाटतंय तर म्हणतात बरं वाटतंय. बरं वाटतंय म्हटल्याबरोबर ही ह्या दोघांची सगळी मजा एक ढोराचं राखून बघी हो. ढोराचं राखून तुमच्याकडे म्हणजे गुरांचं राखून गुरांचं राखणं ह्या सगळं म्हणजे समजलं ना एखादा शब्द तर सांगा माका तुम्ही म्हणजे काय बडबडता. ह्या सगळ्या गुरांच्या राखण्याने एका बघितल्या आणि जो काय टापकन ते धावत गेलो अरे तेजस जबरदस्त माणूस जणू काय वैद्य जबरदस्त माणूस म्हणता. अरे मगांपासून बघलोय त्या पोराचे म्हणता डोक्यात दुखोक लागला चॉक केलं बरा वाटला. मान दुखोक लागली चॉक केलंस बरा वाटला. पोटात दुखोक लागला चॉक केलंस बरा वाटला. म्हणता माझा एक काम कर. तो म्हणता काय? अरे म्हणा बरीच वर्षा झाली मुळ्यात चाळवलं एकदा चॉक कर. तेव्हाचा जॉब केल्यांना ह्या मितीपर्यंत म्हणजे ह्या वेळेपर्यंत अजिबात त्या 5-50 हजाराचा खर्च नाही की काय नाही. अजिबात मोड चालवलेलो नाही. एकदम जबरदस्त माणूस आहोत आयुर्वेदिक. आणि हे मगाशी विचारी होता ना वा हो वा मगाशी विचारी होतात ना तुमच्यात एक कोण उंची वाढत नाही त्याच्यावर औषध काहीतरी सांगा. आता उंची वाढत नाही ते बघा नाही तर गिरणा वडा नाहीतर आपला तुमचा उपाय हा चॉक. जबरदस्त म्हणजे हे आपला मजा म्हणू नाहीतर काय तुम्ही म्हणशाल नाही तर काय दोघदा निलेली काय बडबडले जय जय रामकृष्ण हरिणी आणि ह्यांच्या भजनापेक्षा झोप बरी. म्हणून आमचा पण असं वाईट बोलतो असं काय विषय नाही पण मनोरंजनासाठी हे थोडंफार बोलावं लागतं. बाकी माका त्यांना काळू म्हटल्या लय वाईट वाटू लागला. म्हणजे कॅमेऱ्यात पण मी दिसून असं झालं. तुझा म्हणणं काय गाराना घालूक लागलोस काय तुला म्हणणं काय? ही गारानी आणि दिसोन असो त्या कॅमेरासून केलंच म्हणजे माझ्या जर समज मरणावर टपलं आणि मेलय तर 13 दिवसाच्या आत तुका हाय नाही ठेवली. माझ्या बरोबर वांगड्या तगडे भरणा करूक नको. बरं ऐकू घेता ना मोठ्या ओके. पण भावासाठी एक गाणं म्हणतोय जबरदस्त. धन्यवाद. या ठिकाणी बोलण्यासारखं बरंच आहे पण लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्रात 3 पायऱ्या आहेत. 2 पायऱ्या आहेत त्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती सेवेची.
दोन पायऱ्या आहेत. त्या पंढरपुरात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा चोखोबांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं. कारण माझे चोखोबाराय म्हणतात की नदी डोंगा परी नीर नाही डोंगा काय भुललासी वरली या रंगा. ऊस डोंगा परी रस नाही डोंगा काय भुललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा काय भुललासी वरली या रंगा. चोखोबांचा भाव धारण करावा लागतो आणि त्यानंतर माझ्या नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं. कारण माझे नामदेव महाराज म्हणतात की वैकुंठाचे आम्हा नको धाडू हरी वासनी चरणाजवळी सर्व काळ. हे परमेश्वरा, आम्हाला वैकुंठाला नाही जायचंय, तुझ्या पायाजवळ पायरीचा चिरा करून ठेव, का तर उद्या लाखो भक्त तुझ्या दर्शनासाठी येतील, म्हणून तुझ्या ठिकाणी तुझ्या चरणाजवळ ठेव. या दोन पायऱ्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती सेवेची पायरी. ती इथल्या प्रत्येक तरुणानं लक्षात घेतली पाहिजे. कारण तिसरी पायरी ही तुम्हाला फक्त आणि फक्त रायगडावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिसरी पायरी दिसेल. कारण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही अक्षरं कोरलेली आहेत. ती अक्षरं आम्हाला संदेश देतात की सेवेची एक ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. या ठिकाणी बरेच जण इंदुलकर आहेत. रायगडावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला अक्षरं कोरलेली दिसतील की सेवेची एक ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, ज्यांनी पूर्ण रायगड बांधला. आणि राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदुलकरांना विचारलं की इंदुलकर, तुम्ही रायगड बांधून काढलात, मागा तुम्हाला काय हवं. त्यावेळी इंदुलकर बोलले की महाराज, मला बाकी काहीच नको, फक्त एका दगडावर नाव कोरायची अनुमती द्या. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की असं काय हिरोजी, हिरोजी असं का. त्यावेळी हिरोजी इंदुलकर सांगतात की महाराज, ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर असाल आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्या त्या वेळेस तुमची पावलं त्या पायऱ्यांवर पडत राहतील आणि त्यातल्याच जर एका पायरीवर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतताभिषेक करत राहील. राजा, एवढंच भाग्य फक्त पदरात टाका. ते हिरोजी इंदुलकर होते म्हणून पूर्ण रायगड बांधून काढल्याने. कारण आज रायगड फिरायला गेला तर चढण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी 2.5 तास ते 3 तास लागतात आणि पूर्ण फिरायचं झालं तर 2 दिवस जातात, बरोबर ना. आणि ते इंदुलकर, हिरोजी इंदुलकर होते म्हणून रायगड बांधून झाला. आताच्या काळात शक्य नाही का, बरोबर ना. आणि या ठिकाणी सगळे तुम्ही इंदुलकर आहात, खरोखर भाग्यवान आहात असं म्हणावं लागेल. एकदा तुम्हा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. म्हणून लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आम्हाला शिकवलं, जे आम्हाला दिलं, त्याचा अभ्यास हा केलाच पाहिजे. कारण स्वराज्याचा भगवा आम्हीच पेलून धरला होता, काळही आम्हाला पाहून मागे सरला होता. स्वराज्याचा भगवा आम्हीच पेलून धरला होता, काळही आम्हाला पाहून मागे सरला होता. म्हणूनच छाती ठोकून सांगतो उभ्या जगाला की माझ्या राजानं अख्खा एक अवजल उभा सोडला होता, उभा सोडला होता. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यात सुटला झाला. त्याला कोण खालती असेल तर भारी बुद्धी गवी बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अवतार दरबार झालं गप्पार. कुणी घेईना पुढाकार चालली तुम्हाला हार. तितक्या ती कशाने सरदार होता आणि बोलला की हमला इंग्लिश शिवाजी हो आणि त्यानं विडा उचलला.
गणिताला कसा घेतावा डोक्यात गणिती जावा भेटीचा धरणाच सांगावा प्रताप करावा आमने सामने भेटीचा सांगावा खाण्याने हसत कबूल केला दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापांच्या पायथ्याशी राजाला पाहून छान म्हणतो कसा अरे आओ शिवाजी हमारे झालेल्या जाओ आओ सन्माननीय बुवा अनंतजी पवार यांच्याकडून हे या पवाड्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय प्रमोदजी इंदुलकर यांच्याकडून या पवाड्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आहे बुवा की हे बक्षीस म्हणजे एखाद्या कलाकाराला दिलेली दाद आहे. त्यामुळे तुम्ही मगाशी बोललात की 10-20 रुपयाचा म्हणजे एवढं मी काय म्हणून तसा मारला. त्याच्यामुळे शब्द थोडेसे आवरूचे लागतात. त्याच्यामुळे काय बुवा प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची घमेंड असते. प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची घमेंड असते. सन्माननीय रघुनाथ चिले यांच्याकडून हे पोवड्यासाठी 101 रुपये 201 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय राजेंद्र सुर्वे तुळसने गाव यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यामुळे काय बुवा बोलताना आपण काय बोलतो हे पहिलं समजावं लागतं. कारण प्रत्येकाला आपल्या ज्ञानाची घमेंड असते, पण आपल्याला किती घमेंड आहे ह्याचा ज्ञान नसतं. त्याच्यामुळे बोलताना शब्द आणि पेरताना बी कोणता पेरताव याची पडताळणी करणं गरजेचं असतं. कारण परताव तोच भेटता जो आपण पेरताव. बरोबर ना? त्याच्यामुळे काय बुवा की दुसऱ्याच्या दारात कचरो टाकण्याची जी पद्धत आहे हो बुवा, कारण तुम्ही मगाशी शब्द बोललात की घाणीत हात घालू नको माझ्यासारखं काय नालायक बुवा नाही. तुमच्या तुम्ही बोललात नाही त्याचं लक्षाला तुमचं होऊन दे असा काही विषय नाही त्याच्या. पण बोलता
म्हणून तर माका थोडं डाऊट वाटला, कारण ह्यो आज माणूस असा काय अचानक भटोक लागलो, आपला पेशन्स गोळी घेतल्या नाही ना. त्याच्यामुळे काय हवं, दुसऱ्याच्या दारात कचरो टाकण्याची जी पद्धत थोडीफार बदला. कारण प्रत्येक माणसाचं कर्तृत्व हे स्वबळावर असावं. बाकी काय तुमका तसं वाईट काय बोलणार नाही आणि राग तर नसावा. पण एवढं तरी तुमका 100% माहिती आहे की घाणीबिणीचा विषय एकदम वाढ वाटता. पण ठीक आहे, तुमच्या पद्धतीत तुम्ही जावाच म्हणताय मी घाणी. माका पण बघूचा किती जात असे काय जमतले. बाकी बराच माका काळो म्हटल्याने त्याचं जरा वाईट वाटलं. कारण कसा एखादं म्हणजे जीव देत म्हणजे जीवावर जीव देता पण आणि अर्ध्यावर सोडून जाता पण. म्हणजे इकडे तर आय लव्ह यू पण म्हणतात आणि इकडे तर काळो पण म्हणतात. म्हणजे धरलंच पण आणि तोंडात मारलंच पण असा करत. काय नसतं हे, काय आहे बाबा, कलर गेला तर पैसा वापस. ओरिजिनल आहे ना, तो ओरिजिनल की रिस्पेक्ट दे दो भाई. ओरिजिनल आहे, कलर गया तो पैसा वापस. कॅडबरी काळी चॉकलेटी असतात पण तोंडात घातल्यानंतर गोड असतात. काही द्राक्षा काही दिसतं तोंडात घातल्यानंतर गोड असतं. तसंच मी दिसत असले तरी बाहेरून काळो तरी मनात लय बाबा. त्याच्यामुळे तू दिसत असलं तरी बाहेरचा पांढरो. पांढऱ्या माणसांचा खरा नसता, मी अनुभवलेलो. त्याच्यामुळे तू आपलो काय आता तुझ्या मनात कसा काय आणि गाडीत किती जाऊचा बा सोन्या मांडारी मांडारी काय सांगणार. बाकी मराठी भाषेचा बराच काय नाही काय सांगितलं. म्हणजे बुवा इथंही लाव, हा मग तिथं वड पडलो, हा मग पुढे पुढे पडलो. म्हणजे बुवा म्हणतात की माझ्यामुळे सगळं जर पडत असा तर मी बाबा काय पुढे येत नाही बसणार. म्हणजे मराठी भाषा वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. बरोबर ना, कारण ही मराठी भाषा. बरोबर ना बुवा. पु ल देशपांडे एकदा रात्री जेवल्यानंतर, रात्री पु ल देशपांडे रात्रीचे जेवल्यानंतर खयात असे चक्रा मारित होते, फेरियो मारित होते. आणि एक शेजारी नेलीने विचारतात, कारण त्यांचा पॉटबीट असा ना मोठा, ते आपले बॉडी वर करून रात्रीचे आपले व्यायाम म्हणजे चक्रा मारतात. आणि शेजारी आणि रोज आपली विचारली, काय हो देशपांड्यानो आता मडक्या कसा दिला. एक दिवस झालो, दुसऱ्या दिवशी परत येऊ मी शेजारी विचारता, काय हो देशपांड्यानो आता मडक्या कसा दिला. पु ल देशपांडे ते म्हणजे हजर सगळा. बघितल्याने तिसऱ्या दिवशी परत येईल, काय हो देशपांड्यानो आता मडक्या कसा दिला. त्यांनी सांगल्याने बघ बाय तुका असाच व्हाया असा तर 100 रुपये आणि जर नळासकट व्हाया असा तर 150 रुपये. पु ल देशपांडे मराठी भाषा वळवावी तशी वळते आणि पळवावी तशी पळते. बरोबर ना. जर गाडी बिघडली तर बंद म्हणतं आणि जर समजा एखादी पोरगी बिघडली तर चालू म्हणतं. मराठी भाषा वाईट नाही बोलणार. म्हणजे असं बोलण्यासारख्या बुवा बराच आपण काही शब्द थोडे आपण बोलावे लागतात. म्हणजे एक थोडक्यात सांगते, सासू सुने विचारतात काय गे सुनबाय, काय गे सुनबाय. नाही ती कशी कशी काय फुटली तर सून सांगताच अशी आहे की त्यांचा आणि माझा भांडण झाला त्याच्यामुळे कब्बशी फुटली. मराठी भाषा मी काय वाईट बोलत नाही. सासू विचारता सुने काय गे सुनबाय, ती कब्बशी कशी काय फुटली तर सुनबाई सांगता त्यांचा आणि माझा भांडण झाला म्हणून कब्बशी फुटली. दुसऱ्या दिवशी परत सासू ताच विचारता काय गे सुनबाई तर कब्बशी फोडलं. आज खाट कशी काय मोडली तर ती सुनबाई सांगतात त्यांचा आणि माझा भांडण मिटला. समजने वालों को इशारा काफी होता है. मराठी भाषा वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते. कारण मराठी भाषा हे काय, बुवा काय माझा चांगला बघवणार नाही, माझा बुवा का चांगला बघवणार नाही. आता ह्या 500 रुपयावर किती बाबा तो गाडीत जाता काय माहिती. म्हणजे असं चांगला बघवणार नाही. जर समजा आता ते पोरगे थय बिचारे वरसून कुडकुडे काय दव पडून दे काय पडून दे पण थावरले आपण ना काय कॅपॅसिटी असा 40 वर्षात हे
कसं तरी सहन करतात ना, तो मर्माघात घालता गुलामा त्यांच्या. हा? असं नाही बुवा झालं. जर समजा एखाद्याचा समजा म्हणजे कोणाचं बघवणार नाही अशी परिस्थिती आज झालेली आहे. कारण ह्या पाकिट म्हटल्या ते ना, आणि या 500 रुपये समजतात म्हणजे तुमचा थोड्या वेळात, पण काय कोणाचा बघवणार अशी परिस्थिती झालेली आहे. जर समजा एखादं 35-40 वर्षापर्यंत जर समजा एखादं लग्नाचं थांबलो आणि त्याच्या कर्मधर्म संयोगान जर समजा 40 वयानंतर त्याचा लग्न झाल्याच्या नंतर त्याचा आपला कर्मधर्म संयोगान लग्न झाला त्याचा, पण जे नात्यावर असतात ना ते काय म्हणणार, गुलाम 40 वर्ष रखडलो थांबलो पण गुलामाचा गुलामा वर्दी काय भेटली नुसती. गुलाम 40 वयापर्यंत थांबलो रखडलो पण गुलामा पोरगी काय नुसती गोरी गोमटी फटाकडी भेटली. हे नाट्यवाले म्हणणार नाट्यवाले, पण त्याच्या मनात नाही हो मना काय नसतो आणि पोरगी काय गोरी गोमटी फटाकडी, पण त्याच्या मनात सोबत नाही. म्हणजे नाट्यवाल्याचं काय म्हणणं असतं ते त्या का नाही एका सोबली असते. एवढ्यात तो दुसरं म्हणणार अरे गोरी गोमटी फटाकडी भेटली तर काय लापड्यावाली असतात ते. म्हणजे असे हे विषय समजला. म्हणजे कोणाचा हे बघवणार नाही अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, पुढे चालूया. तुम्ही घेऊ शकता बुवा वेळ, तसं काय नाही. कारण काय मनोरंजन व्हायला पाहिजे. कारण आता हळूहळू थंडी पडा, कारण नाका पण आता माझा चिंगूळ व्हाय तिला. त्यामुळं तुम्ही काय वाईट तेवढा करा, मी काही एक अजिबात बोलणार नाही. आवाज बरोबर लागताना म्हणजे मी आपला प्रयत्न करतोय. कारण कसं सुरेश वाडकर आणि काय म्हणतात अजितजी कडकडे मगाशी काहीतरी म्हटलेली म्हणजे माका तर लाजवलेली. आणि हे जेव्हा गायकी करून सुरुवात केली जेव्हा, तेव्हा फतेह अली खानांनी सगळा सोडूनच फतेह अली खान बाबाला बाबानी रूप